नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कंबाईनचे ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा दोन परीक्षा ज्या आहेत त्या आयोजित घेत असतात. तर या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि आपल्याला हक्काची अशी मार्क देणारा विषय म्हणजे राज्यशास्त्र. तर जर का पीचा सिलेबस बघितला, ग्रुप बी असो किंवा ग्रुप सी असो, तर या दोन्ही यामध्ये फक्त एका शब्दामध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे, तो म्हणजे राज्यशास्त्र. तर असं जे हे राज्यशास्त्र आहे, तर या राज्यशास्त्राला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर पॉलिटी. तर या पॉलिटीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर ही एक असं गोष्ट आहे की ही हमखास मार्क्स देणारी तर आहेच आहे, परंतु सर्व परीक्षांना युनिव्हर्सली लागणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ग्रुप ए म्हणजे जे काय आपलं एमपीएससी घेत असते ती दिली काय ग्रुप सी दिली का तलाठी ग्रामसेवक किंवा बाकीची यूपीएससी दिली का, कोणती परीक्षा अशी असू द्या की ज्याच्यामध्ये पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र जे ते हा विषय अंतर्भुक्त असतोच असतो. हे जरी नाही आलं, समजा एखादी कुणी म्हणेल की सर बाकीचे जे एक्झाम्स असतात जसं की आयबीपीएस वगैरे, तर त्यांच्यामध्ये देखील काय असतं की जर का जिथे जिथे करंट अफेअर्स असेल, जिथे जिथे करंट अफेअर्स हा टॉपिक आहे, तिथे तिथे जे येतं ते राज्यशास्त्राचा जो सिलेबस आहे तो आपल्याला इन्क्लूड असतोच असतो. कारण की आपल्याला माहिती की रोजच्या जीवनामध्ये रोजच्या राजकारणामध्ये काय होत असतं, जसे की आपण पाहिलं होतं की उत्तराखंड असो, महाराष्ट्र असो, अरुणाचल प्रदेश असो, इथे काय झालेलं होतं की दुसरे जे पक्ष जे सत्तेमध्ये होते त्यांना काय केलेलं होतं की फोडलेलं होतं आणि त्या फोडून नवीन एक पक्ष स्थापन केलेला असो किंवा मग काय करण्यात आलेलं होतं की त्याच पक्षातून बाहेर पडलो आम्ही असं दाखवून जे येतं ते सत्तांतर तिथे घडवून आणण्यात आलेलं होतं. मग हे योग्य आहे का अयोग्य आहे हे कोणकोणत्या बाबीवरती ठरवण्यात येणार होतं, तर या सगळ्या बाबी ज्या आहेत ना त्या राज्यशास्त्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर थोडक्यात म्हणजे काय, तर जसं एखादी स्कूल चालवण्यासाठी किंवा एखादं कॉलेज चालवण्यासाठी, एखादा इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी, एखादा ऑफिस चालवण्यासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात. रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात. त्याचप्रमाणे आपला एवढा मोठा भारत देश जर का आपल्याला चालवायचा असेल तर त्यासाठी देखील काय आहे ना रूल्स आणि रेग्युलेशन्स हे तयार करण्यात आलेले. मग हे जे तयार करण्यात आलेले जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत यालाच आपण थोडक्यात काय म्हणतो तर राज्यशास्त्र किंवा संविधान. तर संविधानामध्ये जे आहे ते राज्य कशा पद्धतीने चालवायचं, निवडणुका कशा पद्धतीने घेतल्या जाणार, मग सर्वात उच्च पोस्ट जी आहे ती देशामधली कोणती राहील, महाराष्ट्रामधली किंवा राज्यामधली सर्वात उच्च पोस्ट ही कोणती राहील, अशा पद्धतीने जे आहे ते त्यांचं व्यवस्थित असं वर्गीकरण करून सांगण्यात आलेलं आहे. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की राज्यशास्त्र जो सब्जेक्ट आहे तो आपण सुरुवातीपासून अभ्यास करतोय. म्हणजेच काय हा जो टॉपिक आहे हा आपल्याला नवीन नाही. तर आतापर्यंत आपण 5वी पासून जेव्हा आपल्याला नागरिक शास्त्र चालू होतं तर हे जे नागरिक शास्त्र असतं, नागरिक शास्त्र म्हणजेच काय तर आताचं जे ते राज्यशास्त्र. थोडक्यात काय नागरिकांसाठी जे शास्त्र बनवलेले आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर राज्य चालवण्याचं शास्त्र. सायंटिफिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर यालाच पॉलिटिकल सायन्स. आता राज्यशास्त्र राज्यशास्त्र ज्याला आपण म्हणतो याचा आवाका जो आहे तो खूप जास्त असतो. हे म्हणजे एक विस्तृत असं सायन्स आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या थेरीज
वेगवेगळे विचारवंत, त्यांनी मांडलेले वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज, हे सगळं जे येतं ते इन्क्लूड होतं. परंतु हे आपल्याला अभ्यास करायचा आहे का? राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे का? आपला विचारवंत वगैरे विचारणार आहेत का ते आपल्याला? तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला राज्यशास्त्रामध्ये पीएचडी नाही करायची, तर आपल्याला फक्त काय करायचंय की एक्झाम क्रॅक करायची. म्हणून आयोगाने जेवढं आपल्याला दिलेलं आहे तेवढंच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आयोगाने जरी त्यांच्या सिलेबस मध्ये राज्यशास्त्र जरी दिलेलं असेल तरी आपण प्रीवियस इयर्सचे जर का क्वेश्चन्स बघितले तर त्यामधून आपल्याला असं आकलन होतं की बाबा याच्यामध्ये जे येतं ते विचारवंत किंवा त्यांनी मांडलेल्या थेरीज वगैरे काही विचारलेलं नाहीये. तर यांनी सरळ सरळ संविधानाचे जे काही कलमे आहेत त्या कलमांना अनुसरून जे येतं ते त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीनं तेवढाच भाग जो आहे राज्यशास्त्राचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर हे जे काही अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे या संपूर्ण अभ्यासक्रमाचं जे येतं ते इन डिटेल विश्लेषण जे ते आपण पाहणार आहोत. त्यासोबतच याची तयारी कशी करायची, ठीक आहे विश्लेषण तुम्ही करून, परंतु आम्ही अभ्यास कसा करायचा, कोणकोणती पुस्तकं वाचायची, काय काय बघायचं, काय काय कशा पद्धतीने तयारी करायची. तर जे काही विषय आहेत तुम्हाला सिलेबसला, जसे की इतिहास असो, भूगोल असू द्या, अर्थशास्त्र, त्यानंतर राज्यशास्त्र, तर या सर्वांमध्ये विज्ञान, या सर्वांमध्ये जे येतं ते हमखास मार्क्स देणारे काही विषय येतं ते म्हणजे भूगोल, त्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर विज्ञान का, त्यानंतर एक गणिते. परंतु काय होतं मित्रांनो माहितीये का की आपल्याकडे वेळ असतो 1 तास आणि या 1 तासामध्ये जे येतं ते आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा असतो. आणि गणित हा विषय असा आहे की तिथे जे येतं ते टाइम कन्झ्युमिंग विषय येतो. असं नाही की सरळ सरळ असं वर्ड वाचलं किंवा सेंटेन्स वाचले आणि त्याचं उत्तर जे येतं ते आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून आपण जे गणित जे आहे ते किती बहादूर पट्ट्या का असे ना त्याचे गणिताचे जे येतं तो शेवटी सोडतो. त्याने जर का सुरुवातीला घेतलं तर काय त्याची दुकानच लागून जाते. तर लक्षात घ्या मित्रांनो, भूगोल पाठ केला थोड्याफार प्रमाणामध्ये. यामध्ये पण 3 प्रकारचे भूगोल येतात. एक म्हणजे महाराष्ट्राचा, दुसरा येतो तो म्हणजे भारताचा, तिसरा येतो तो जगाचा आणि चौथा येतो तो भौगोलिक. आपल्याला सहसा जे येतं ते महाराष्ट्र, भारत आणि भौगोलिक या 3 बद्दलच जे येतं ते प्रश्न विचारले जातात. तरी देखील याचा आवाका जो येतो जास्त आहे. त्यानंतर विज्ञान, विज्ञान मध्ये जे येतं ते जीवशास्त्र जे आहे ते आपल्याला सोपं जातं कारण की आपल्याला बऱ्यापैकी या गोष्टीची माहिती असते. सायन्सचे विद्यार्थी असू द्या किंवा डॉक्टर्स असू द्या किंवा इंजिनियर्स असू द्या, या हे जे लोक आहेत यांना जीवशास्त्र जो विषय आहे तो बऱ्यापैकी सोपा जातो. कारण का की बॅकग्राऊंड सायन्सचा असल्यामुळे त्यांना थोड्या बहुत टर्मिनॉलॉजी जी आहे त्या माहिती असतात. परंतु बाकीचे जे आर्ट्सचे विद्यार्थी असतात किंवा कॉमर्सचे असतात यांनी देखील 10वी पर्यंत त्याचा अभ्यास केलेलाच असतो. त्यामुळे जीवशास्त्र विषय हा आपल्याला सोपा जातो. परंतु यासोबतच जर का आपण रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र ज्याला की आपण फिजिक्स म्हणतो हे जर का विषय जर का घेतले तर मग इथे मात्र मुलांची गोची होते. मग ते कोणत्याही फील्डचा काय असेल ना, कारण का की याच्यावरती जे येतं ते आयोग जे ते काठिण्य पातळी जे येते ते वर्षीवरती वाढवत जातं. पूर्वी यामध्ये प्रॉब्लेम्स यायचे नाहीत, परंतु आता काय झाले की यामध्ये प्रॉब्लेम्स देखील विचारायला सुरुवात केली आहे. आता गणिताचं तर झालंय, भूगोलाचं देखील सांगितलंय, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा, त्यानंतर जगाचा आणि भौगोलिक भूगोल. तशा पद्धतीने जे येतं ते राज्यशास्त्रामध्ये एवढं विभाजन जे येतं ते नाही. तर लक्षात घ्या की महाराष्ट्राचं राज्यशास्त्र वेगळं, त्यानंतर भारताचं राज्यशास्त्र वेगळं असं आहे का?
तर संविधान जे ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं लिहिलंय त्यामध्ये आतापर्यंत फक्त 106 लाईन्स ज्या आहेत त्या बदलण्यात आल्या आहेत, म्हणजे 106 घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत ना. त्यामध्ये बऱ्याचशा घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या पुढील याचं कंटिन्युएशन असल्यासारखे आहे. जसे की अनुसूचित जाती जमातींचे जे आरक्षण आहे ते पुढील 10 वर्षांनी वाढवलं, याला देखील एक घटना दुरुस्ती मानल्या जाते. म्हणजे मागचे जे कलम होते तीच देखील काहीतरी पुढे कंटिन्यू येतं. तर अशा पद्धतीने जर का ऍक्च्युअल मध्ये जर का बघायला गेलं तर हार्डली 15 ते 20 घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. लक्षात येते का मित्रांनो? आपण बघतो 106 घटना दुरुस्त्या कधी आपण पाठ करायच्या, तर 106 घटना दुरुस्त्या आपल्याला पाठ करायची गरज नाहीये. महत्त्वाच्या 15 ते 20 घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या आपण घेणार आहोत. त्या घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे. म्हणजेच काय की 99% जो सिलेबस आहे राज्यशास्त्राचा तो आहे स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे कळते का की हा न बदलणारा सिलेबस आहे. प्रधानमंत्र्याची निवड कशी केली जाणार, त्यानंतर राष्ट्रपतीची निवड कशी केली जाणार, राज्यपालाची निवड कशी केली जाणार, मुख्यमंत्री कसा निवडला जाणार, हे सगळं जे आहे ते एका फिक्स फ्रेम मध्ये आहे आणि ते कधीही बदलत नाही. तुम्ही आज परीक्षा द्या, पुढच्या वर्षी द्या, त्याच्या पुढच्या वर्षी द्या, किंवा तुमच्या मुलांनी परीक्षा देऊ द्या, ते देखील हीच जी कंटेंट आहे तो कंटेंट जो आहे तो हाच राहणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की जवळपास 75 वर्ष जी आहेत ती भारताची राज्यघटना लागू झालेली आहे. मग 75 वर्ष म्हणजे जर का गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जर का पकडला आपण तर 3 पिढ्या. किती होतात? 3 पिढ्या. किती वर्षांची एक पिढी धरली जाते? तर 25 वर्षांची एक पिढी जी आहे ती गव्हर्नमेंट कन्सिडर करत असते. म्हणजे 3 पिढ्या जे आहेत ते चालू आहे. जर का तुमच्या आजी आजोबांनी जर का परीक्षा दिली असती त्यावेळेस एमपीएससी, तर त्यांनी देखील हे संविधान अभ्यास केला असता. तुमच्या वडिलांनी दिली असती तर त्यांनी देखील हे संविधान अभ्यासलं असतं. आणि तुम्ही जे ते तुम्ही देखील हेच अभ्यास करणार आहात. आणि तुमचे जे काही मुलं होतील ते मुलं देखील काय की हेच संविधान अभ्यास करतील. म्हणजे याच्यामध्ये जे येतं ते बदल होत नाही. 99% जे येतं ते स्टॅटिक सिलेबस असतो. आणि वारंवार जे येतं ते आपण जर का त्याला रिव्हिजन केलं तर आपल्याला जी हे हक्काचे मार्क्स भेटतात. आणि वन लाइनर असतात, वन शॉट मध्ये ते येतं ते पाठ होऊन जातात ते आपल्याला. तर अशा पद्धतीने जे ते राज्यशास्त्राची आपण तयारी करणार आहोत. आता याची तयारी जी ती कशी करायची, एक स्टेप बाय स्टेप जे ते आपण याचं उत्तर पाहूया. तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे. कोणताही विषय असू द्या की जोपर्यंत आपल्याला अभ्यासक्रम माहिती होत नाही तोपर्यंत जे ते आपण त्या विषयाची तयारी करू शकत नाही. कारण की काय होतं माहितीये का, कित्येक मुलं म्हणतात सर आम्ही व्हिडिओ बघतो, आम्ही म्हणजे बरेचसे आजकाल जे येतं ते बऱ्याचशा मुलांना जे येतं ते व्हिडिओ बघायची सवय लागली आहे. कुणी खान सरचे बघतं, कुणी आणखी दुसऱ्या सरांचे बघतं. त्याच्यामधून जे येतं ते सामान्य लोक जे येतात त्यांना देखील अवेअरनेस आलेला आहे. खूप चांगली गोष्ट जी आहे ती आहे. परंतु आपल्याला असं हॅझार्डली म्हणजे अस्ताव्यस्त पडलेलं नॉलेज जे आहे ते नाही पाहिजे. आपल्याला परीक्षा क्रॅक करायची. आपण ऍज ए जस्ट नॉलेज पर्पज म्हणून आपण ते वाचतोय का? नाही वाचत. जसे की सामान्य लोक एखादा व्हिडिओ बघतात, खान सरांचा आला की हा चला कडे ठीक आहे, तर असं आपण नाही करत आहोत. त्यासाठी जे येतं ते आपल्याला इन डिटेल अभ्यासक्रमामध्ये काय दिलेलं आहे त्याच्या एक एक शब्दाचा जो अर्थ जो आहे तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नंबर 2 ला येतं ते म्हणजे पुस्तकं कोणकोणती वापरायची. तर लक्षात घ्या मित्रांनो, यासाठी एकमेव आणि युनिव्हर्सल असा आन्सर आहे ते म्हणजे एम लक्ष्मीकांत सरांचं बुक. मॅक्रॉन हिल पब्लिकेशनचं येतं.
तर हे जे बुक आहे ते युनिव्हर्सल आहे. मग तुम्हाला ते बुक जर का सोडलं तर तुम्हाला दुसरं बुक वाचायची ती गरजच पडणार नाही. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का, की आपल्याला काय वाटतं की कमी वेळात व्हावं आणि कमी वेळात व्हावं या उद्देशाने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस मग आपण बुकची जी साईज आहे त्यावरून आपण ठरवतो की हे पुस्तक वाचायचं की नाही. तर त्या दृष्टिकोनातून जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी पर्याय देखील आपल्याकडे आहेत. ते म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक आहे. त्यासोबतच तुकाराम जाधव सरांचं पण पुस्तक आहे. तर हे तीन जे पुस्तक आहेत ते तुम्ही वाचू शकता. एम लक्ष्मीकांत जे ते बायलिंग्युअल आहे, म्हणजे तुम्हाला इंग्लिश मध्ये पण हे पुस्तक उपलब्ध होईल आणि मराठीमध्ये पण हे पुस्तक उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या भाषेमध्ये पुस्तक घेतलं ते तुम्ही रेफर करू शकता. जर का तुम्हाला पुढच्या एक्झाम्स द्यायच्या असतील, एमपीएससी द्यायची असेल किंवा यूपीएससी द्यायची असेल तर तुम्ही प्रेफर करा की तुम्ही एम लक्ष्मीकांत वाचाल. त्याचं मेन कारण म्हणजे काय की अपडेशन जे आहे ते या पुस्तकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. त्यानंतर 3 नंबरला जे आहे ते लेक्चर. तुम्ही अभ्यासक्रम वाचला, तुम्ही पुस्तक घेतलं, आता तुम्हाला जे आहे ते प्रॉपर अशा गायडन्सची गरज असते. आता हे जे गायडन्स आहे हे कुठून मिळणार आहे? शॉर्ट्स पाहून मिळणार आहे का तुम्हाला? नाही मिळणार. एखादा दुसरा YouTube वरचा व्हिडिओ पाहून मिळेल का? नाही मिळणार. तर तुम्हाला कंप्लीट स्टार्ट टू एंड म्हणजे 0 to 0 हे संपूर्ण नॉलेज जे ते लेक्चर सिरीज मधून भेटत असतात. मग आपण जे ते संपूर्ण जे काही राज्यशास्त्र तुमच्या सिलेबसला देण्यात येणार आहे या संपूर्ण राज्यशास्त्राचा जो आहे तो सिलेबस आपण डिकोड करणार आहोत. ते पण एका व्यवस्थित अशा मॅनर मध्ये. उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपण राष्ट्रपती पाहू त्याच वेळेस आपण जे ते उपराष्ट्रपती देखील पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण राज्यपाल देखील पाहणार आहोत. म्हणजेच काय की तुमचं वन शॉट मध्ये जे येतं ते कंपॅरेटिव्ह अनालिसिस ज्याला आपण म्हणतो की ज्यावेळेस दोन गोष्टींमध्ये आपण कंपेअर करतो की याच्यात आणि याच्यात फरक आहे, याच्यात आणि याच्यात फरक आहे, याच्यात आणि याच्यात फरक काय, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती 30 ते 40% वाढते. ठीक आहे. माणसं सगळी सारखेच दिसतात, बरोबर आहे. तरी देखील सगळे माणसं सारखे दिसत असले तरी देखील आपल्याला ओळखून येतात की हे जे येतं ते युरोपियन येतं, हे जे ते आफ्रिकन येतं, हे जे येतं ते मंगोलियन येतं, हे जे ते जपानीज येतं, हे जे येतं ते भारतीय वंशाचे येतात. तर अशा पद्धतीने काय होतं की आयडेंटिफिकेशन होतं. सेम आयडेंटिफिकेशन जे ते आपण ज्यावेळेस त्यांची कलम ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला ते कळतं की हा हे राष्ट्रपतीचं कलम आहे, हे राष्ट्रपतीच्या या तरतुदी येतात, उपराष्ट्रपतीचे अधिकार जे येतात ते हे येतात, ते राष्ट्रपती होतात पण फक्त 6 महिन्यांसाठी होतात. मग अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक असतो ते सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण ज्यावेळेस कंपॅरेटिव्ह अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीवायक्यू, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण जे येतं ते प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स देखील अभ्यासणार आहोत. कारण काय होतं माहितीये का की माणूस जे येतं ते वाचत 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 जातो, परंतु याच्यातून कोणता प्रश्न कधी विचारण्यात आलेला आहे हे जे ते आपल्याला माहिती नसतं. म्हणून काय होतं माहितीये का की आपलं जे येतं ते तिथे ब्रेन स्ट्रक होत नाही. म्हणजे लक्षात घ्या की एखाद्या रस्त्याने तुम्ही जाता तर रस्त्याने जात असताना जे येतं ते अचानकच एखादा मोठा खड्डा आला तर काय होतं तुम्ही तिथे ब्रेक मारता आणि ब्रेक मारल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस नेक्स्ट टाइमला ज्यावेळेस त्या रस्त्यावरून जात असता त्यावेळेस तुमच्या ब्रेन मध्ये माहिती असते की अरे नाही आता पुढे जो येतो तो मोठा खड्डा येणार आहे, बाकीचा रस्ता जो येतो तो
सुरळीत असेल किंवा छोटे मोठे खड्डे असतील, परंतु मोठा खड्डा जो आहे तो तुमच्या लक्षात येत असतो. तसंच माणूस जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून जे ते शिकतो. आता असं एखादं पुस्तक आहे का की ज्याच्यामधून की सगळ्याच्या सगळे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन सुटतील? तर लक्षात घ्या मित्रांनो, तर असं जे पुस्तक आहे ते म्हणजे यम लक्ष्मीकांत, की याच्यातून जे येतं ते जवळपास 99% जे येतं ते तुमचे प्रश्न जे आहेत ते सुटतील. परंतु 99% 1% जी आहे ती कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला आढळणार नाही. ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळून येतं ते त्यांनी एकतर नंतर ऍड केलेलं असतं, म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे त्यानंतर पुढच्या वर्षी ज्यावेळेस पुस्तक अपडेट होतं त्यावेळेस तो भाग जो तो इन्क्लूड करण्यात येतो. यामुळे काय होतं की मुलांना असं वाटतं की अरे हा प्रश्नाचं उत्तर तर या पुस्तकामध्ये दिलेलं होतं, जेणेकरून की त्या पुस्तकाचा जो खप आहे तो वाढतो. ठीक आहे, तर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे येतं ते आपला रस्ता कसा आहे आणि रस्त्यामध्ये कुठे खाचखळगे आहे हे आपल्याला माहिती होण्यासाठी जे ते आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करणं जे ते गरजेचं असतं. त्यानंतर पुढची स्टेप येते ते म्हणजे सराव. तर ज्या टेस्ट सिरीज असतात याच्यातून काय होतं की आपला सराव होत जातो. गोष्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन सारखीच आहे ही पण, परंतु याच्यामध्ये फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन किती बोटावर मोजणे एवढे असणार आहेत. मग याच्यामधून जर आपल्याला आणखी काही पाहिजे असेल तर आपल्याला सराव चाचण्या जे आहेत त्या आपल्याला द्याव्या लागणार. आता फक्त सराव चाचण्यांमधूनच आपल्याला प्रश्न पडणार आहेत का? तर नाही. आतापर्यंत आयोगाचे जे काही प्रश्नपत्रिका असतात त्यांच्यामध्ये सराव चाचण्या ज्या काही मार्केटमध्ये मिळतात त्यांच्यामधून एकही प्रश्न हा पडत नाही. तुरळक एखाद्या दुसऱ्या एखाद्या याच्यातून पडतो, परंतु याचा अर्थ असा नाही की सगळेचे सगळे प्रश्न त्याच्यातूनच पडतील. तर सराव जो आहे तो फक्त आपल्याला माहिती असण्यासाठी किंवा बाबा या याच्यावरती असा देखील प्रश्न विचारू शकतात, मग त्याच्या खाली 4 ऑप्शन्स असतात. 4 ऑप्शन्सचा आपण इन डिटेल नॉलेज घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून आपल्या नॉलेज मध्ये जी ती भर पडत जाते. तर अशा पद्धतीने या 5 स्टेप्स, एक म्हणजे अभ्यासक्रम. सर अभ्यासक्रम काय वाचायचं याचं तर एका शब्दातच दिलेलं आहे, एका शब्दातच दिलेलं आहे बाबा, परंतु त्याला एका शब्दामध्ये तुम्हाला आयोग प्रश्न विचारणार आहे का? नाही विचारणार आहे. मग त्या अभ्यासक्रमाला आपल्याला काय करावं लागणार आहे? रिपोर्ट करावं लागणार आहे. राज्यशास्त्र या एका शब्दामध्ये काय म्हणायचंय आयोगाला? मग डिकोड कधी होणार आहे? डिकोड हे या तिन्ही यांचं संमिश्रण, एक तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारते काय आयोग, त्याचबरोबर पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे आणि टीचर काय शिकवत आहे, या तिन्हीचं मिळून मिश्रण जे असतं ते अभ्यासक्रम डिकोड करण्यामध्ये आपल्याला उपयोगी पडतं. आणि सराव जे आहे ते आपल्याला फक्त प्रॅक्टिस साठी असतो, ज्याच्यामधून की आपल्याला नॉलेज जे आहे ते गेन होत जातं. त्यानंतरची जी पुढची जी पायरी असते, या 5 पायऱ्या जर का आपण पार केल्या तर पुढची जी पायरी असते ती म्हणजे तुमचं सिलेक्शन आणि एन्जॉयमेंट फॉर द लाईफ टाइम. एकदा चला तुम्ही सिलेक्ट झाले की भारतामध्ये अशी सिस्टीम आहे की एकदा चला तुम्ही सिलेक्ट झाले की तुम्हाला तिथून काढणारा कोणीच नाही, अनटिल अँड अनलेस की तुम्ही भ्रष्टाचार करत नाही. आणि बरं भ्रष्टाचार जरी केला तरी तुम्ही जर का चतुर्भुज जर का झाले, म्हणजे तुम्हाला जर का पकडले गेलं तर आणि तरच तुम्हाला तुमच्या पदावरून पायउतार व्हावं लागेल, नसता असे कित्येक सारे ऑफिसर्स येतात जे की लाईफ टाइम ते एन्जॉय करत राहतात. हे बघा, हा मुलगा ही मुलगी दोघे जण काय आहेत हॅपीली एन्जॉय करायला. ते काय म्हणते, अरे तू लुटून खाय, हे काय म्हणते, अरे आता तुझी बारी. तर अशा पद्धतीने जे येतं ते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, सगळे मिळून जे येतं ते कामे करतात. त्यानंतर आता अभ्यासक्रमाला जे ते आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात महत्वाचं जे ते संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. असं झालंय का की अचानक ब्रिटिश
होते, ब्रिटिश गेले आणि भारताने जे येतं ते संविधान बनवलं, तर अशातला काही भाग नाहीये. तर ब्रिटिशांच्या काळामध्ये जे येतं ते त्यांनी वेगवेगळे ऍक्ट जे येतं ते पास केलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीचे जे होते ते रेग्युलेटिंग ऍक्ट होते. म्हणजेच किती ते 1757 ते 1857 इथपर्यंतच्या ज्या काळामध्ये जे काही ऍक्ट त्यांनी पास केलेले त्या सगळ्यांना जे ते रेग्युलेटिंग ऍक्ट असं म्हटलं गेलेलं आहे. त्यासोबतच नंतर त्यांनी जे ते चार्टर ऍक्ट आणले होते. चार्टर ऍक्ट जे येतं ते 1833 चा चार्टर ऍक्ट, त्याच्यानंतर 1853 चा चार्टर ऍक्ट, अशा पद्धतीने ही चार्टर ऍक्ट त्यांनी आणलेले होते. त्यानंतर त्यांनी ऍक्ट आणलेले आहेत. ऍक्ट म्हणजे काय की कायदे, ते पण इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट. इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट आतापर्यंत त्यांनी इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट आणले नव्हते. का आणले नव्हते? कारण की 1857 चा जे उठाव झालेला होता त्यानंतर सत्ता जी राणीच्या हातामध्ये गेली आहे आणि तेव्हापासून जे येतं ते इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट जे येतं ते लागू झाले. त्यापूर्वी रेग्युलेटिंग ऍक्ट असो किंवा चार्टर ऍक्ट जे होते ते अस्तित्वात होते. त्यानंतर या ऍक्टच्या याच्यानुसार भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची जे ते ठरवण्यात आले. तर 1946 ला पहिली संविधान सभेची बैठक झाली. या बैठकीपासून 2 वर्ष 11 दिवस एवढ्या कार्यकाळामध्ये जे येतं ते या संविधानाची निर्मिती जी ती झालेली आहे. तर यामध्ये जे ते सगळेच्या सगळे नवीनच कायदे घेतलेले आहेत का? तर नाही. तर काही कायदे जे आहेत ते आपण जसा 1935 चा जो भारतीय गव्हर्नमेंटचा जो कायदा होता त्या 1935 च्या कायद्यापासून आपण बरेचसे गोष्टी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर जे ते इतर जे काही देश आहेत जसे की अमेरिका असू द्यात किंवा रशिया असू द्यात, जपान असू द्यात, साऊथ आफ्रिका असू द्यात, तर यांच्याकडून देखील कॅनडा यांच्याकडून देखील आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी प्लस डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या लेखणीतून उमगलेल्या काही नाविन्यपूर्ण संकल्पना या सर्व बाबींनी मिळून जे येतं ते भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की राज्यघटनेची वैशिष्ट्ये काय काय आहेत. तर राज्यघटनेची वैशिष्ट्य तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य जर का सांगायचं म्हटलं तर हे जगातील सर्वात लेंथीएस्ट डॉक्युमेंट आहे. म्हणजे सर्वात लेंथीएस्ट जी राज्यघटना आहे. इतर देशांची सगळ्यात छोटी कोणती आहे तर मग USA ची आहे. काहीच नाही, 14 पानांची राज्यघटना आहे. परंतु असं नाहीये की फक्त ते 14 पानांची, त्याला जोडून जे येतं ते त्यांनी बरीचशी पाठीमागे हनुमानाची शेपटीची युक्ती गोळा केलेली आहे. तर त्यांची मेन जी राज्यघटना आहे ती 14 पानांची. ठीक आहे. कारण की ज्यावेळेस अमेरिकन राज्यक्रांती झाली त्यावेळेस खूप कमी टाइम त्यांच्याकडे होता आणि त्या कमी टाइममध्ये जे येतं ते त्यांनी ते एक प्रो फार्मा जो आहे तो तयार केलेला होता आणि त्याला त्यांनी राज्यघटना म्हटलेलं आहे. बस. त्यानंतर येतं ते म्हणजे प्रास्ताविका. प्रास्ताविका म्हणजेच काय प्रिएम्बल. मग प्रिएम्बल म्हणजे काय तर उद्देश पत्रिका ज्याला आपण म्हणतो की लेखकाचा हे जे लिहिण्यामागचा उद्देश काय होता असं एखादं पुस्तक वाचताना आपण पाहतो. तर त्याच पद्धतीनं की या संविधानामधून आम्हाला साध्य काय करायचंय हे ज्याच्यामध्ये सांगितलंय त्यालाच आपण म्हणतो की प्रास्ताविका किंवा प्रिएम्बल. मग हे प्रिएम्बल जे हे संविधानाचा भाग आहे का नाही किंवा यामध्ये बदल करता येऊ शकतो का नाही, बदल करता येत नसेल तर मग कशा पद्धतीने बदल केला जाणार, मग जर का बदल करता येत नसेल तर मग कशा पद्धतीने बदल करता येत नाही. तर या सर्व बाबींचा जो अभ्यास आहे तो आपण इथे करणार आहोत. त्यासोबतच प्रिएम्बल सोबत काही
ज्या काही केसेस सुप्रीम कोर्टामध्ये अस्तित्वात होत्या त्या सर्व केसेस आणि प्रीएम्बल यांचं जे काही काय म्हणतात त्याला की सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिलेले होते की काही केसेस मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं की प्रीएम्बल जे ते राज्यघटनेचा भाग नाहीये, त्याच्यामुळे संसद जी आहे ती याच्यावरती कायदे करू शकत नाही किंवा याच्यामध्ये बदल करू शकत नाही. तर काही याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं की जे प्रीएम्बल आहे ते राज्यघटनेचा भाग आहे, त्याच्यामुळे संसद जी ती यामध्ये बदल करू शकते. तर अशा पद्धतीने प्रीएम्बल कोणत्याचा भाग नाहीये आणि कोणत्या केसेस मध्ये तो राज्यघटनेचा भाग आहे ते सर्व बाबी जे आहेत ते आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर येतं ते म्हणजे संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. सगळ्यात पहिला आर्टिकल जे असेल इंडिया दॅट इज भारत विल बी अ युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजेच काय की भारत हा राज्यांचा संघ असेल. ठीक आहे. आणि त्याचे राज्यक्षेत्र म्हणजे काय, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एखादी टेरिटरी ही भारताची आहे किंवा नाही हे आपण कशावरून ठरवतो. तर भारताच्या भूभागामध्ये जे क्षेत्र आहे ते तर भारताचा भाग आहे, बरोबर आहे. त्यासोबतच जे काही बेटे येतात ते देखील भारताचा भाग आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की आपली जी एम्बसीज असतात परदेशामध्ये, अमेरिकेची एम्बसी असू द्या किंवा मग इकडे जपानमध्ये असू द्या, तर या एम्बसीचा जो भूभाग असतो तो देखील भारताचं राज्यक्षेत्र असतं. ठीक आहे. म्हणजे ते देखील आपलं राज्यक्षेत्र असतं. त्यानंतर नागरिकत्व, सीए नेहमीच न्यूज मध्ये राहतं. काय सीए काय माहितीये ना, खूप सारा हंगामा झाला होता, शाहीन बाग इन्सिडेंट वगैरे वगैरे ज्या गोष्टी ज्या झालेल्या होत्या त्या सीए मुळे झालेल्या होत्या. अफगाणिस्तान, बांगलादेश इथून जे मायग्रंट्स आलेले होते, तर या मायग्रंट्सला जे काही पारसी, हिंदू, बौद्धिक, त्यानंतर जैन हे जे लोक होते यांना भारतीय नागरिकत्व देणं हे या सीए मध्ये होतं. त्यानंतर घटना दुरुस्ती, तर घटनेची दुरुस्ती कशा पद्धतीने करता येते आणि कोणकोणत्या पद्धतीने घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या अस्तित्वात आणता येतात. तर घटना दुरुस्तीचे जे काही प्रकार येतात ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. जसं की सर्वसाधारण घटना दुरुस्ती, सर्वसाधारण घटना दुरुस्ती प्लस राज्याची त्यांना संमती पाहिजे असते, तर अशा पद्धतीचे सगळ्या घटना दुरुस्त्या जे आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मूलभूत हक्क. आपल्याला मूळ राज्यघटनेने 7 मूलभूत हक्क दिलेले होते, परंतु प्रॉपर्टीचा जो हक्क होता तो नंतर कायदेशीर हक्कामध्ये जे ते बदलण्यात आलेला आहे. सध्याच्याला 6 मूलभूत हक्क जी ती अस्तित्वात आहेत. मी कलमे नाही म्हणते, तर त्यांचे ग्रुप्स पाडलेले आहेत, तर त्या ग्रुप्स नुसार 6 मूलभूत हक्क जी ती सध्याच्याला अस्तित्वात आहेत. कलमे बघायचं झालं तर कलम 12 ते 35. ठीक आहे. इतके जे येतं ते मूलभूत हक्क आहेत. त्यानंतर येतं ते म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. आता ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळेस सगळे ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्या लागू करता येऊ शकत नव्हत्या. कारण की भारताकडे पैसे नव्हते, बरोबर आहे ना. सगळे सोंग घेता येतात परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही. किंवा भारतीय कम्युनिटी जी ती त्यावेळेस तयार नव्हती, किंवा भारतीय राज्यकर्ते जे होते त्यांनी म्हटले की लेट इट बी सेटल डाऊन, पहिले सगळं स्थिर स्थावर करून घेऊयात, त्यानंतर जे ते आपण बाकीच्या गोष्टींना हात लावूयात. जसं की एका ठिकाणाहून एखाद्या व्यक्तीने जर का घर जे तर ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केलं, तर सगळ्यात अगोदर काय केलं जातं की ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्या 2-3 दिवसांमध्ये ओळखून घेतल्या जातात आणि बाकीचं जे गाठोडे असतात ते तसेच कुठेतरी बाजूला लावून ठेवलेले असतात, जे की नंतर आपण कधीतरी त्यांना उचलून बघतो आणि त्याच्यातनं जे काही कामाचं सामान असेल त्याचा उपयोग घेतो. तर सेम गोष्ट की याची अर्जन्सी नाहीये, परंतु हे जे आहे ते आपण टाकूनही देऊ शकत नाही, सोडूनही देऊ शकत नाही. म्हणून यासाठी जे ते काही मार्गदर्शक तत्त्वे पुढच्या लोकांनी काहीतरी करायला पाहिजे.
आपण किती वर्ष जगणार किंवा किती वर्ष राज्य करणार, तर याला काही लिमिटेशन्स आहेत. मग येणाऱ्या ज्या काही पिढ्या आहेत या पिढ्यांना जे ते काहीतरी मार्गदर्शन व्हावं, त्यांचा मार्ग जो आहे तो सुकर व्हावा किंवा त्यांना कळावं की आपण हे जे गोष्टी जे आहेत ते आपल्याला अचीव करायच्या आहेत. जसे की युनिफॉर्म सिव्हिल कोड सगळीकडे जे येतं ते युनिफॉर्म सिव्हिल कोड नुकतंच उत्तराखंड या राज्याने जो आहे ते युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलेला आहे. आता भारतातली 2 राज्ये जी आहेत ती लागू झालेली आहेत, एक म्हणजे गोवा आणि दुसरं म्हणजे उत्तराखंड. ठीक आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य, ज्याचा की सगळ्यांना विसर पडत असतो की मूलभूत कर्तव्य आहेत. सगळेजण हक्क डिमांड करत असतात, परंतु त्यांना माहितीच नाही की मूलभूत कर्तव्य जी आहेत ती देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत आणि त्याचं जे ते आपल्याला पालन करायचं. जिथे आपला हक्क सुरू होतो तिथे दुसऱ्याचा जो काही हक्क असतो तो संपतो. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की ओव्हरलॅपिंग नाहीये की माझा हक्क तुमचा हक्क असं नाही. एखादा मोर्चा काढला असेल तर मोर्चा तुम्ही शांततेमध्ये काढू शकता. त्यासोबतच जर का तुम्हाला मोर्चा काढायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यासोबतच लोकांचं जी काही रहदारी आहे त्या रहदारीमध्ये अडथळा येता कामा नाही. त्यांना देखील त्यांचं जीवन जे आहे ते व्यवस्थितपणे जगता यावं. तर अशा पद्धतीने तो त्यांचा अधिकार आहे लोकांचा. हा मोर्चा काढणं हा तुमचा अधिकार आहे, परंतु मोर्चाचा ज्यावेळेस अतिरेक होतो आणि यांचं जीवन ज्यावेळेस संकटात येतं किंवा काठिण्यात येतं तर त्यावेळेस जो येतो तो तुमचा मोर्चा काढायचा अधिकार जो येतो इथे संपून जातो आणि त्यावेळेस मग पोलीस जे येतं ते पाहिजे ती ऍक्शन त्यावेळेस घेऊ शकतात. त्यानंतर संसदीय शासन व्यवस्था आणि केंद्र व राज्य संबंध. तर संसदेची जी काही शासन व्यवस्था आहे ती केंद्रामध्ये कशा पद्धतीने चालते, संसदेमध्ये कशा पद्धतीने काम चालतं, कोणता प्रश्न काळ असतो, कोणता 0 आवर असतो, तर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. केंद्र राज्य संबंध सगळ्यात महत्त्वाचं येतं याच्यामध्ये जलविवाद. केंद्र आणि राज्य किंवा राज्यामध्ये विवाद जे ते इथे सॉल्व्ह केले जातात. त्यासोबतच जीएसटी, सगळे जे जीएसटी पेड करतात नुकतेच काय झालेले जीएसटीचा स्लॅबची मर्जिंग झालेली आहे. त्यामुळे कित्येक जणांना फायदा झालेला असेल तर तो फायदा जो आहे तो कशामुळे, तर केंद्र आणि राज्य यांच्यामधील जो काही संबंध असतो त्याच्या आधारे जीएसटी जी लागू करण्यात येते. आपण पाहतो की याच्यामध्ये 2 असतात, एसजीएसटी असते आणि सीजीएसटी असते. किंवा दोन्ही नसेल तुम्ही ऑनलाईन काय मागवत असाल तर त्यावेळेस आयजीएसटी असते. ठीक आहे. आयजीएसटी म्हणजे काय की इंटरस्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणीबाणी. हमखास प्रश्न विचारला जाणार आणीबाणी. एक तर राज्यातील आणीबाणी असू द्यात किंवा केंद्रातील असू द्यात किंवा मग आर्थिक आणीबाणी असू द्यात, कशा ना कशावरती तरी आडून पाठवून जे येतं ते याच्यावरती प्रश्न पडतो म्हणजे पडतोच. त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व राज्यपाल. आपण या सर्वांचं जे ते कंपॅरेटिव्हली अभ्यास करणार आहोत जेणेकरून की आपल्याला कशामध्ये काय आहे, राष्ट्रपतीची कोणती कलमे आहेत, उपराष्ट्रपतीची कोणती कलमे आहेत, राज्यपालाची कोणती कलमे आहेत, हे सगळं जे आहे ते आपल्याला कंपॅरेटिव्ह अनालिसिस करून अभ्यासले जाणार आहे. यासोबतच आपण कंपॅरेटिव्ह अभ्यास जो येतो तो संसद आणि राज्य विधिमंडळ याचा देखील करणार आहोत. आता इथे एक वर्ड येतो तो म्हणजे विधिमंडळ. विधिमंडळ म्हणजे काय, मी काय सांगितलं होतं की प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो आणि तो अर्थ जो आहे तो आपण डिकोड करायला पाहिजे. तर विधिमंडळ म्हणजे काय, तर यामध्ये विधानसभा देखील येते आणि विधान परिषद देखील येते. तर लक्षात घ्या मित्रांनो, भारतातील सगळ्या राज्यांमध्ये जे येतं ते विधानसभा आहेत
परंतु सगळ्याच्या सगळ्या राज्यांमध्ये जे ते विधान परिषद अस्तित्वात नाही. तर किती राज्यांमध्ये विधान परिषद आहेत या तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्यासोबतच असे किती केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे की विधानसभा अस्तित्वात आहे हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आपण कंपॅरेटिव्ह अनालिसिस पाहणार आहोत की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये की यांचे काय कलमे येतं, मुख्यमंत्र्यांची काय कलमे येतात, कुणाला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करता येऊ शकतं, कुणाला प्रधानमंत्री म्हणून नियुक्त करता येऊ शकतं. त्यासोबतच जसं की नायक मूवी आपण पाहिलेला आहे की त्यामध्ये काय असतो की अनिल कपूर जो येतो तो एक दिवसाचा सीएम बनतो. तर तशा पद्धतीच्या काय तरतुदी आहेत का या देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर जे ते आपण पाहणार आहोत तो म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य विधिमंडळ. तर केंद्रीय मंत्रिमंडळाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, कशा पद्धतीने मंत्रिपद जी आहेत ती वाटप केली जातात, त्यांच्या क्रोनॉलॉजी काय असते की वरती कॅबिनेट मंत्री त्यांच्या राज्यमंत्री. तर अशा पद्धतीने जी काही मंत्र्यांची जी काही क्रोनॉलॉजी असते ती देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्याचं जे काही विधिमंडळ असतात यांचे देखील काही मंत्री असतात. तर हे मंत्री देखील कशा पद्धतीने काम करतात आणि त्यांना कोणत्या पद्धतीने खाते वाटप जे ते केल्या जातात ते देखील आपण इथे पाहणार आहोत. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालय. न्यायालय जी येतं ती सगळी न्यायालय ते आपण अभ्यासणार आहोत. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर का बघायला गेलं तर राज्यांच्या बाबतीमध्ये जे काही बाबी असतात जसं की उच्च न्यायालय असू द्या किंवा राज्य विधिमंडळ असू द्या किंवा मुख्यमंत्री किंवा विधिमंडळ किंवा राज्यपाल या बाबीवरती जे येतं ते जास्त करून प्रश्न विचारले जातात. त्याचं कारण हे असेल की वरच्या ज्या गोष्टी येतात की सुरुवात जी आहे जर का आपण पुस्तक जर का बघायला गेलं तर राष्ट्रपती अगोदर अभ्यास केला जातो, संसद अगोदर, प्रधानमंत्री अगोदर, केंद्रीय मंत्री. त्यामुळे काय होतं की राज्यांची ज्यावेळेस बारी येते वाचण्यासाठी तोपर्यंत माणसं जी येतात ती या पहिल्या ज्या वाचलेल्या गोष्टी येतात या विसरून जातात. मग हे असं विसरलेलं जे तेच गोष्ट जी येते ती आयोगाला देखील माहिती असते की मुलं जी येतात ती या बाबी विसरतात. म्हणून मग जे काही राज्यांच्या बाबतीमधल्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत या सर्व बाबींवरती जे येतं ते आपण एक्स्ट्राचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचायत राज. सगळ्यात जास्त आता मित्र म्हणतो की पंचायत राज हा टॉपिक जो येतो तो सगळ्यात सिंपल आहे. फक्त काय माहिती आहे का की आपण कधी अभ्यास केलेला नसतो त्याच्यामुळे आपल्याला पंचायत राज वरती प्रश्न विचारले जाणार. तर मोजून जे आहेत ते त्यांच्या 5-6 समित्या आहेत. त्या 5 ते 6 समित्या जसं की अशोक मेहता समिती, बलवंतराय समिती, त्यानंतर लनाबो निर्वाल समिती, वसंतराव नाईक समिती या सगळ्या समित्या ज्या आहेत त्या आपण इन डिटेल मध्ये इथे पाहणार आहोत. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, त्यानंतर जे ते कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहेत त्यांचं कारण काय होतं, मग त्या अगोदर पंचायत राज अस्तित्वात होतं का नव्हतं, मग राज्यांसाठी काय तरतुदी ते या सगळ्या बाबी जे आहेत त्या आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यानंतर येतं ते म्हणजे घटनात्मक संस्था. तर अशा काही संस्था आहेत ज्यांचं की घटनेमध्ये वर्णन केलेलं आहे. तर 2 प्रकारच्या संस्था असतात. एक म्हणजे घटनात्मक आणि दुसरी म्हणजे बिगर घटनात्मक. घटनात्मक म्हणजे काय की ज्यांच्यासाठी कलम दिलेले आहे, कलम दिले आहे. सिंपल आहे, काहीच अवघड नाहीये. क्वालिटी हा विषय जो येतो तो सगळ्यात सिंपल आहे. जर का गणितानंतर जर का कोणता विषय सगळ्यात 100% मार्क्स देणार असेल तर तो म्हणजे क्वालिटी आहे. परंतु काय होतं माहिती का की घोकंपट्टी करणाऱ्या आपल्या मुलांना जे ते समजून घ्यायची आदत नसते, ज्यामुळे की हा जो विषय हा आपला अवघड वाटतो. तर ज्यासाठी घटनेमध्ये कलम दिलेले आहे त्याला आपण काय म्हणणार घटनात्मक. ज्यासाठी कलम दिलेलं नाहीये, कलम दिले नाही
ती काय झाली बिगर घटनात्मक. सिंपल आहे, काय गरज आहे का याच्यामध्ये? हा, आता फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं होतं की कोणत्या संस्था ज्या आहेत त्या घटनात्मक आहेत आणि कोणत्या संस्था ज्या आहेत त्या बिगर घटनात्मक आहेत. तर लक्षात घ्या, निवडणूक आयोग सगळेजण निवडणुका लढवतात किंवा मग त्यामध्ये मतदान करतात. तर असा हा जो निवडणूक आयोग जो आहे, मग या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, त्यांचे जे काही इतर अध्यक्ष आहेत ते कोण असतात, किती मेंबर्स आहेत, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काय, आचारसंहिता म्हणजे काय, कधी लागू होते, किती दिवसांपर्यंत लागू होते, त्यानंतर मतदानाचं जे काही वय आहे ते किती वर्षापर्यंत आपण मतदान करू शकतो. तर या सगळ्या ज्या बाबी ज्या आहेत त्या आपण या निवडणूक आयोगाच्या याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यासोबतच काही सी विजिल सारखी ऍप आहेत जे की करंट अफेअर्स मधनं आपण इन्क्लूड करणार आहोत, ज्यावरती की आयोग प्रश्न विचारत असतात. तर सी विजिल म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण कधी त्याचा वापर करतो का, करत नाही. कधी डाउनलोड करतो का, करत नाही. सर आताच बघतोय का मी. तर हे जे ऍप आहे हे ऍप कशासाठी वापरलं जातं, याचं काय कारण आहे, का हे लॉन्च करण्यात आलंय आणि याचा वापर करून काही आपण क्रिएटिव्ह असं काही करू शकतो का, भारताच्या याच्यामध्ये काहीतरी योगदान आपलं देऊ शकतो का. त्यानंतर जे येतं ते केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग. तर लक्षात घ्या मित्रांनो, केंद्रीय ज्या काही सेवा आहेत यांच्यासाठी रिक्रुटमेंट करणारी जी काही एजन्सी आहे तिला आपण केंद्रीय लोकसेवा आयोग असं म्हणतो. त्याचबरोबर राज्याच्या जे काही जॉब्स आहेत, ज्या काही सेवा आहेत यांच्यासाठी रिक्रुटमेंट करणारी जी काही एजन्सी आहे तिला आपण राज्य लोकसेवा आयोग असं म्हणतो. यांचं काम जे आहे ते फक्त रिक्रुटमेंट करणं इथपर्यंतच मर्यादित असतं. पुढील त्यांची जी काही पोस्टिंग असते त्याच्यामधून सिलेक्ट झालेले जे काही असतील, जर काही केंद्राचं जर काही घ्यायचं असेल तर IAS IPS वगैरे जे आहेत, त्याचबरोबर राज्यांचं बघायचं झालं तर डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी SP वगैरे जे आहेत तर त्या सगळ्या बाबी जे आहेत तर त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ च्या अंडर जातात. त्याच्यामुळे फक्त एक्झाम देणं आणि त्यांना रिकमेंड करणं की कोणकोणते योग्य कॅन्डिडेट्स आहेत ते इतकं काम जे ते या आयोगाचं आहे. त्यासोबतच वित्त आयोग, वित्त आयोगाचं हा यामध्ये आणखी एक राहिलंय ते म्हणजे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. जॉईंट असतं ते संयुक्त लोकसेवा आयोग. संयुक्त लोकसेवा आयोग जो आहे तो घटनात्मक संस्थेमध्ये येत नाही, तर तो कशामध्ये येतो, तो बिगर घटनात्मक संस्थेमध्ये येतो. तर जॉईंट PSC कधी दोन किंवा अधिक राज्य ज्यावेळेस एकत्र येऊन म्हणतात की आमच्यासाठी जे ते अशी एखादी संस्था स्थापन करा जेणेकरून की आमच्या इथले जे काही ऑफिसर्स आहेत त्यांचं ते रिक्रुटमेंट आम्ही करू शकू. तर अशा कमीत कमी 2 स्टेट्स जे ते याला लागतात, 2 राज्य. ठीक आहे, नुकतंच बोलायला गेलं तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश म्हणजे ज्यावेळेस रिक्रुटमेंट करायची होती त्यावेळेस तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांची जॉईंट PSC होती. ठीक आहे, त्यानंतर येतं ते म्हणजे वित्त आयोग. वित्त आयोगामध्ये केंद्रीय वित्त आयोग आणि राज्य वित्त आयोग. तर वित्त आयोग काय की सरकारकडे जेवढा काही पैसा गोळा होतो तर या पैशांचं योग्य प्रकारे नियोजन जे ते वित्त आयोग करतात. म्हणजेच काय की केंद्राकडे समजा 1 लाख रुपये 1 लाख करोड रुपये जर गोळा झाले तर या 1 लाख करोड रुपयांचं किती टक्के राज्यांना द्यायचे, किती टक्के केंद्राला द्यायचे. राज्यांना द्यायचे झाले तर मग त्यांच्या क्षेत्रफळानुसार किती द्यायचे, त्यांच्या लोकसंख्येनुसार किती द्यायचे, त्यांच्या जंगलाच्या प्रमाणानुसार किती द्यायचे, हे सगळे जे क्रायटेरिया जे तर ते कोण ठरवत असतं, तर वित्त आयोग ठरवत असतो. आणि या वित्त आयोगाच्या म्हणण्यानुसार जे ते त्यांच्या रिकमेंडेशन्स नुसार जे काही हे पैसे गोळा झाले तर यांचं डिव्हॅल्युएशन होत असतं. राज्याचं काय काम आहे, मग राज्याकडे पैसा येतोय ना, राज्याचे देखील टॅक्सेस असतात. जसं की स्टॅम्प ड्युटी, स्टॅम्प ड्युटी कुणाच्या याच्यात जाते तर ती राज्याच्या याच्यात जाते. पेट्रोलियम, इलेक्ट्रिसिटी किंवा जे काही दारू जी आहे त्या दारूवरचा सगळा टॅक्स कुणाकडे जातो तर राज्याच्या याच्यात जातो. तर असे जे काही
पदार्थ येते यांच्यावरचा टॅक्स राज्याच्या तिजोरीत जातो. मग यांचं देखील एक इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे, म्हणजे यांचं देखील डिस्ट्रीब्युशन जे ते प्रॉपरली व्हायला पाहिजे. यासाठी राज्य वित्त आयोग जो आहे तो स्थापन केला जातो. मग ग्रामपंचायतींना पैसा किती द्यायचा, महानगरपालिकांना किती द्यायचा, नगरपंचायतींना किती द्यायचा, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या राज्य वित्त आयोग जो आहे तो ठरवत असतो. त्यानंतर दुसरे महान व्यक्ती येतात, ते म्हणजे महान्यायवादी आणि महाधिवक्ता. आता महान्यायवादी हे जे आहेत ते केंद्रात असतात आणि हे राज्य महाधिवक्ता जे आहेत ते राज्यामध्ये असतात. महान्यायवादीलाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो तर अटॉर्नी जनरल असं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. महाधिवक्त्यांना आपण काय म्हणतो तर ऍडव्होकेट जनरल असं आपण म्हणतो. यासोबतच आणखी एक शब्द येतो तो म्हणजे सॉलिसिटर जनरल. सॉलिसिटर जनरल जो आहे तो महान्यायवादीला मदत करण्यासाठी म्हणून अस्तित्वात असतो. त्याचा राज्याशी काही संबंध नाही. ज्यावेळेस की तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतात त्यावेळेस काय होते की मुलं जी ती गोंधळून जातात की अटॉर्नी जनरल आहे का ऍडव्होकेट जनरल आहे का सॉलिसिटर जनरल आहे, म्हणून कोणत्या तरी एका उत्तर मारला जातो आणि ते उत्तर नेमकं चुकीचं असतं. तर अशा प्रकारे तुका नाही मारायचा, तर नीट लक्षात ठेवायचं. अटॉर्नी जनरल, ऍडव्होकेट जनरल आणि सॉलिसिटर जनरल जो असतो तो याला मदत करण्यासाठी म्हणून असतो. ठीक आहे, या झाल्या घटनात्मक संस्था. त्यानंतर बिगर घटनात्मक संस्था, जसे की आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की ज्यांच्यासाठी घटनेमध्ये कलम दिलेलं नाहीये. काय दिलेलं नाहीये? कलम दिलेलं नाहीये. तर अशा सगळ्या संस्था ज्या काही अस्तित्वात आहेत त्यांना आपण बिगर घटनात्मक संस्था असं आपण म्हणतो. मग त्या आपण कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिली संस्था जी येते ती म्हणजे नीती आयोग. नीती आयोग माहिती आपल्याला पूर्वी काय होतं तर नियोजन आयोग होता, ज्याला की आपण प्लॅनिंग कमिशन असं म्हटलं जायचं. ठीक आहे, तर नियोजन आयोगाला स्क्रॅप करून म्हणजे बंद करून जे ते 2015 पासून नीती आयोग जे ते सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर जे येतं ते म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आणि राज्य मानवाधिकार आयोग. तर आपल्याला जे काही युनायटेड नेशन्स आहे तर या युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन यांच्या प्रमाणे भारतामध्ये देखील मानवाचे काही माणूस म्हणून अधिकार आहेत. ते अधिकार जपण्यासाठी जे येतं ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग जे ते कार्य करत असतात. त्यासोबतच राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हे आयोग देखील काम करत असतात. त्यानंतर दुसरे आयोग येतात ते म्हणजे केंद्रीय माहिती आयोग, ज्याला की आपण काय म्हणतो CIC, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. आता यांचं काम काय की जनतेपर्यंत जी काही माहिती आहे ती पुरवणं. त्याचप्रमाणे राज्य माहिती आयोग ती देखील अस्तित्वात आहे. तर राज्यांचे जे काही त्यांचे ऑफिसेस आहेत या सगळ्या याच्यातली माहिती जी ती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. पूर्वी काय असायचं की ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट असायचा, ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट. इंग्रजांच्या काळी होता. कारण काय होतं की ज्या काही गुप्त बातम्या असतात त्या जर का भारतीय लोकांपर्यंत पोहोचल्या तर या परत 1857 सारखा उठाव करतील, म्हणून जे ते इंग्रजांच्या काळी ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट तो आणण्यात आलेला होता. परंतु आताच्या कंडिशनला सगळे भारतीयच आहेत आणि या ही जी जनता आहे ही ओनर आहे. आपलं सरकार आपण म्हणतो सरकार कोण आहे तर आपण सगळेजण जे ती सरकार आहोत. तर अशा पद्धतीने या सरकारपासून म्हणजे ओनर पासूनच माहिती लपवून ठेवणं हे योग्य नाहीये. म्हणून जे ते हा माहिती आयोग ते अस्तित्वात आलेले आहेत. यांचं काम काय की जनतेपर्यंत योग्य ती माहिती जी ती पोहोचली पाहिजे. त्यानंतर केंद्रीय दक्षता आयोग. केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे केंद्रीय सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. म्हणजेच काय की ते देखरेख ठेवतं, कुणावरती देखरेख ठेवतं तर जे काही सरकारी कर्मचारी येतात ज्यावेळेस तो रिक्रूट झाला त्यावेळेस त्याच्याकडे पडकं घर होतं आणि अचानक 4-5 वर्षांमध्ये त्याच्याकडे 4 प्लॉट्स झाले तर त्याचं एवढं मोठं घर झालंय तर म्हणजे कशाच्या बेसिस वरती झाले. तर या सगळ्या बाबींची माहिती जी आहे मांजराने किती दूध
डोळे मिटून जरी दूध पिलं तरी देखील त्याच्याकडे पाहणारे डोळे जे आहेत ते असतातच असतात. त्याच पद्धतीचं काम जे आहे ते केंद्रीय दक्षता आयोगाचं आहे. सरकारी ऑफिसर्सनी कितीही जरी लपून त्याचा काळाबाजार केलेला असेल तरी देखील त्याच्यावरती लक्ष ठेवणारी लोक जी आहेत ती अस्तित्वात असतात. आणि ज्या दिवशी पाप का घड़ा भरता है उस दिन वो क्या होता है, वो फूट जाता है. त्याच पद्धतीने केंद्रीय दक्षता आयोग जे ते त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम जे ते करत असतात. त्यानंतर लोकपाल आणि लोकायुक्त. तर कित्येक वेळेस सरकारी कर्मचारी जे आहेत ते मुजोरीगिरी करतात, आम्ही इन्फॉर्मेशन देणार नाही, किंवा कित्येक वेळेस काही गोष्टी अशा असतात की ज्याची पालन केल्या जात नाही. मग अशा वेळेस जे ते लोकपाल आणि लोकायुक्त, लोकपाल जे ते केंद्रामध्ये असतात, लोकायुक्त जे ते राज्यामध्ये असतात. त्याचबरोबर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच काय, तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआय. त्याचबरोबर एनआयसी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन कमिशन राष्ट्रीय तपास अभिकरण. तर या सगळ्या बाबी ज्या आपल्या राज्य शासनामध्ये आपण अभ्यासणार आहोत. यासोबतच आणखी जे काही करंट अफेअर्स मध्ये जे काही वेगवेगळे बदल होत जाते ते देखील आपण यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. तर अशा पद्धतीने जे हा संपूर्ण राज्य शास्त्राचा जो काही सिलेबस आहे तो आपण पाहिलेला आहे. आता यासोबतच जे आहे ते आपण काही महत्त्वाचे जे काही पुस्तकं जी आहेत ती आपण पाहूया. तर एम लक्ष्मीकांत मी सांगितलेलं आहे तुम्हाला, त्यासोबतच रंजन कोळंबे सरांचे किंवा तुकाराम जाधव सरांचं पुस्तक ते देखील तुम्हाला उपयुक्त आहे. त्याचबरोबर एनसीईआरटी जी आहे किंवा स्टेट बोर्डाची जी काही बुक्स आहेत 9वी ते 12वी पर्यंतची, जुनी नवी फारसा फरक पडत नाही. कारण की मी तुम्हाला सांगितले तुमच्या आजोबांनी जरी एमपीएससी दिली असती तरी त्यांनी हे संविधान वाचलं असतं, वडिलांनी जरी दिली असती तरी हे संविधान वाचलं असतं, तुम्ही दिली तरी हेच वाचणार आहात आणि तुमच्या मुलाने दिली तरी ते हेच वाचणार आहे. त्याच्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. जुनी वाचा, नवीन वाचा, ज्याच्यातून तुम्हाला नॉलेज भेटेल ती सगळी पुस्तकं तुम्ही वाचू शकता. त्यासोबतच चालू घडामोडी जे आहेत आपण वाचल्या पाहिजेत. कारण आपलं जे काही रोजचं जीवन जे आहे ते सगळं जे ते राजकारणाशी निगडित आहे. राजकारणामध्ये जे काही बदल होत जातात त्याचा आपला आणि आपल्या पिढ्यांवरती देखील जो परिणाम जो आहे तो पडणार असतो. त्यामुळे राजकारणात काय झालेलं आहे, कशा पद्धतीने चालू आहे, चांगले करतायत तर वाईट करतायत का, काहीतरी चुकीचा पायंडा पाडला जातोय, या सगळ्या बाबींचा जो आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर मागील वर्षाचे प्रश्न म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन हे न चुकता म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट येतं. कारण की याशिवाय जे आपल्याला कळणारच नाही की आपण जे वाचतोय ते बरोबर वाचतोय का चुकीचं वाचतोय, काय एक्स्ट्रा वाचून ठेवतोय काय. आणि अत्यंत महत्वाचं ते म्हणजे टिपा तयार करणं. तर टिपामध्ये काय लिहायला पाहिजे, सर एवढं मोठं पुस्तक आहे डीएम लक्ष्मीकांतचं, मग याच्यातून आम्ही काय नोट्स काढायला पाहिजे. तर लक्षात घ्या की तुमच्या ज्या काही नोट्स आहेत पूर्ण एम लक्ष्मीकांतच्या या 30 ते 40 पेजेस मध्ये तुम्ही संपूर्णतः समाविष्ट केल्या पाहिजे. 30 ते 40 पेजेस जे की तुम्हाला परीक्षेच्या 2-4 दिवस अगोदर जे ते वाचता येते. आता या 30 ते 40 पेजेस पैकी जे ते यांना परत रिफाईन करून जे ते तुमच्या 4 ते 5 पेजेस मध्ये तुमच्या महत्त्वाच्या ज्या नोट्स आहेत त्या यायला पाहिजे. मग यांच्यामध्ये तज्ञ असू द्यात, कमिटीज असू द्यात, किंवा मग काही ज्या अशा बाबी असतात ज्या की तुम्ही वारंवार विसरत असतात त्या देखील तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. जसे की कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे की आपण वारंवार विसरत जातो, मग अशा बाबी देखील आपण इथे इन्क्लूड करू शकतो. तर अशा पद्धतीने जे ते घटना दुरुस्ती असतील तर या देखील आपल्याला त्यामध्ये लक्षात ठेवायचे असतात. त्यानंतर आपण काही महत्त्वाचे असे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. तर मी जे काही आतापर्यंत बडबड केलेली आहे तर ती बडबड योग्य आहे का चुकीची आहे हे देखील आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा. ठीक आहे, कशाबद्दल प्रश्न आहे,
तर मार्गदर्शक तत्वांच्या संबंधामध्ये हा प्रश्न आहे. देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत. तर बरोबर आहे. तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याची तत्वे यात आहेत. जर का मूलभूत हक्क असतील तर त्यासाठी राजकीय लोकशाही किंवा राजकीय तत्व जी ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तो मूलभूत हक्कांद्वारे केलेला आहे. या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाही. तर हे पण उत्तर बरोबर आहे. कारण का ही जी काही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीये. ती राज्यांना कंपल्शन नाही करू शकत की तुम्ही हे कराच म्हणून. तर बाकीची जी काही मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार जी ती न्यायप्रविष्ट आहेत. त्यांचं उल्लंघन जर का प्रायव्हेट प्लेयरने किंवा गव्हर्नमेंटने केलेलं असेल तर त्या विरुद्ध जे ते आपल्याला सुप्रीम कोर्ट किंवा मग हायकोर्टामध्ये जाता येतं. म्हणजेच काय हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे. तर उत्तर याचं काय येईल ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. आन्सर काय येईल 3. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात की देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे. तर हा जो प्रश्न आहे हा काश्मीरचं जो काही 370 कलम होतं ते हटवण्यापूर्वीचा आहे. त्याच्यामुळे तत्कालीन जी काही कंडिशन्स असतील त्याला अनुसरून जो आहे ते याचा अभ्यास केला पाहिजे. तर 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे. इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व नाही. तर वरचं जे ते योग्य आहे हे पण योग्य आहे. म्हणजेच काय की ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. आन्सर आहे ए. ठीक आहे. हे तुम्हाला नाही कळालं तरी चालेल. कारण काय की तुम्ही आतापर्यंत त्याचा अभ्यासच केलेला नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे थोडंसं अवघड जाईल. परंतु मला फक्त हे दाखवायचं होतं की याच्यावरून प्रश्न पडतायत की माणसाला कुठून प्रश्न येत आहेत हे जर का माहिती झालं तर माणूस त्याच्यावरून फोकस करू शकतो. राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे. तर कशात केलेला आहे तर उद्देशिकेमध्ये केलेला आहे का नाही. मूलभूत कर्तव्यामध्ये केलेला आहे का नाही. नव्या सूचीमध्ये केलेला आहे का नाही. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहे त्यामध्ये याचा समावेश केलेला आहे. म्हणून आन्सर ते म्हणजे 2. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात की पुढील सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील मद्यविक्रीवर ऍक्टिव्हिजम हा एक कॉन्सेप्ट आहे. याच्या अंतर्गत काय की जे काही कायदे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने बनवायला हवे त्याऐवजी काय होतं की सुप्रीम कोर्ट ते कायदे बनवतं. तर मद्यविक्रीवरती बंदी आणायची का नाही ही काही गोष्ट सुप्रीम कोर्टाची नाहीये. त्यांचं काम काय तर न्याय द्यायचं. परंतु त्यांनी काय केलं होतं की एका निर्णयामध्ये त्यांनी बंदी घातली होती. ठीक आहे. तर ही बंदी घातली होती का तर बरोबर आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील जे काही धाबे बार वगैरे जे होते त्यांच्यावरती बंदी घातली होती. ही बंदी पुढील 1 वर्षी 1 एप्रिल पर्यंत अंमलात आणायची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारी मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात येतील. तर हे वाक्य जे ते चुकीचं आहे. तिथे 1000 मीटर नाहीये तर 500 मीटर अंतरापर्यंत होतं. त्यामुळे हे जे बी जे आहे ते सेंटेन्स चुकीचं आहे. तर उत्तर काय येतं तर फक्त 1. ठीक आहे. त्यानंतर जे येते भारताचे महान्यायवादी कुठे असतात तर केंद्रामध्ये. महाधिवक्ता कुठे असतात तर राज्यामध्ये. तर हे लोकसभेच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात हे बरोबर आहे. लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात हे पण बरोबर आहे. लोकसभेत बोलू शकतात हे पण बरोबर आहे. लोकसभेत मतदान करू शकतात हे जे ते चुकीचं आहे. ते मतदान नाही करू शकत कारण ते तिथले सदस्य नसतात. म्हणजेच काय की ए बी सी हे बरोबर आहे. म्हणजे उत्तर जे ते 4 नंबर वरच्या याचं हे 21चं उत्तर आहे.
ठीक आहे. त्यानंतर 22 पाहूयात आपण. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहे. आणीबाणी मी सांगितलं होतं, आणीबाणीमध्ये प्रश्न येतो. त्यानंतर कलम 356 हे राज्य आणीबाणीशी संबंधित आहे. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 360 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित, ते चुकीचे आहे, कारण की याचा संबंध जो येतो आर्थिक आणीबाणीशी. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे वाक्य जे ते चुकीचं ठरतं. ए आणि बी बरोबर येतं, उत्तर येतं 2. 22 चं उत्तर काय येणार 2. ठीक आहे. इथपर्यंत कळालंय. तर अशा पद्धतीने जे येतं ते प्रीवियस इयर्स क्वेश्चन्सला इन्क्लूड करून आपण जे ते राज्यशास्त्राचा अभ्यास जो तो करणार आहोत. तर जर का काही अडचण वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता. तर चला मित्रांनो, तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. चलो बाय.